आगामी गणेशोत्सवामध्ये प्रभारी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत। गणेश मंडळांच्या मीटिंग प्रत्येक ठिकाणी घेण्यात आलेल्या आहेत आणि गणेश मंडळांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद या गोष्टीसाठी दिला आहे। गेले 2 वर्ष डॉल्बी विरहित गणेशोत्सव साजरा करत असताना गणेश मंडळांनी मोठ्या प्रमाणावर सहकार्य केले। त्यामध्ये प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सर्वसामान्य जनता यांनी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर समाधान व्यक्त केलेलं आहे। ज्या डॉल्बीचा वापर केल्यामुळे संपूर्ण मानवी शरीराला जे अपाय होतात ते ओळखून सर्वसामान्य जनताच पुढे येऊन डॉल्बीचा वापर होऊ नये यासाठी प्रयत्नशील आहेत। डॉल्बीच्या वापरामुळे नॉईज पोल्युशन ॲक्ट चा गुन्हा होतो आणि आपल्याला कल्पना आहे की 1 लाख रुपये दंड आणि 5 वर्षाची सक्त कैद या गुन्ह्यामध्ये सुचवलेली आहे। त्यामध्ये डॉल्बीचा वापर करणारा तरुण मंडळ असेल किंवा त्याच्यामध्ये गणेश मंडळ असेल, अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार आणि पदाधिकारी हेही आरोपी होऊ शकतात। ज्या ट्रॅक्टरवर किंवा वाहनावर डॉल्बी बसवलेले त्या ट्रॅक्टरचे ड्रायव्हर आणि मालकही आरोपी होऊ शकतात। जनरेटर सेटचा वापर केला असेल तर जनरेटर सेटचे मालक ज्यांनी पुरवठा केला तेही आरोपी होऊ शकतात आणि संपूर्ण ॲपरेटस जप्त करण्याची या कायद्यामध्ये प्रोव्हिजन आहे। आणि एवढे मोठ्या शिक्षेची तरतूद असणारा हा कायदा आणि सुप्रीम कोर्टाचे त्या संदर्भामध्ये पोलिसांना असलेले निर्देश याचा विचार करता सर्वसामान्य गणेश मंडळ जे आहेत त्यांनी डॉल्बीचा वापर करण्याचं नाही असं स्पष्ट त्यांनी पोलिसांना आपलं हमी दिलेली आहे। आणि या वर्षीचा गणेशोत्सवसुद्धा डॉल्बी विरहित होणार आहे। याचा अर्थ असा नव्हे की आम्हाला गणेशोत्सव मंडळामध्ये स्पीकरची परवानगी आम्ही जरूर देणार आहोत, 2 टॉप 2 बेसही लावायची परवानगी आहे, परंतु कोणत्याही परिस्थितीमध्ये 70-80 डेसिबलच्या पुढे त्याचा आवाज जाणार नाही ही मंडळांनी खबरदारी घेण्याची आहे। आणि हा गणेशोत्सव अत्यंत पारंपरिक वाद्याच्या गजरामध्ये साजरा व्हावा अशी आमची सर्वांची अपेक्षा आहे। निश्चितपणे गणेश मंडळांचा पॉझिटिव्ह दृष्टिकोन आणि संपूर्ण जनतेचं सहकार्य यामध्ये मिळत आहे आणि हा उत्सवसुद्धा आपल्याला आनंददायी सर्वांना पाहायला मिळेल अशी माझी आशा आहे।